मी हे सगळं केलं, नाही तर काही कारण नव्हतं ना, चाललं होतं व्यवस्थित. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजगोपाल तापटे पण विधानसभेची किती दिवसापासून तयारी करताय? हे पक्षाने ठरवायचं, माझा विषय नाही तो. जसं तुम्ही प्रचार केला एसटीकरांचा, तसाच राजगोपाल तापटेचा करणार. तिकीट मिळाल्यावर करणारच ना. म्हणजे तुला काय वाटलं मी काय येरी चालू का इकडे परत? आणि ऐक, माझ्यावर अन्याय झाला ना, तरी मी आष्टीकरच्या विरोधात कुठं दिसलं का प्रत्येक त्याच्या सभेला होतो, प्रत्येक ठिकाणी प्रचार केला. साहेब, तुम्ही पण शिंदे गटात विधानसभेच्या उमेदवारीसाठी आलात अशी चर्चा आहे. असं कोण सांग? चर्चा करणाऱ्याचं मला एकाच नाव सांगायचं. म्हणजे कसं आहे, उगा फेकाफेकी नाही करायचं. पण आजकाल तुमच्या ह्या युट्यूबवर ना आता एक कायदाच करणार आहे सरकार, आणि भविष्य हे शिंदे सेनेलाच आहे महाराष्ट्रामध्ये, याची मला खात्री आहे. मी कार्यकर्त्यांना सुद्धा याच्या माध्यमातून, जे माझ्यासोबत उद्धव सेनेमध्ये कार्यकर्ते होते, त्यांना मी आवाहन करतो की, कारण बऱ्याच कार्यकर्ते थोडं म्हणणं होतं की साहेब तुम्ही मुंबईला गेले आम्हाला सांगितलं नाही. त्याचं कारण असं होतं की मुंबईला जाऊन आधी मुख्यमंत्र्याची आपण तारीख घ्यायची मतदारसंघामध्ये, आणि ते आल्यानंतर प्रवेश करून सगळ्यांना बोलवायचं, असा माझा तो उद्देश होता. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी माझी जी सगळी मित्रमंडळी होती, आमदार मंत्री माझ्यासोबत मागच्या काळात ते तिथंच होते. त्यांनी असं सांगितलं, आणि म्हणजे साहेब तर तारीख देणारच आहे, प्रवेश आज घेऊन टाकणार. म्हणून मी प्रवेश घेतला, नाही तर माझा काही दुसरा उद्देश नव्हता. साहेबाला इथं बोलून कार्यकर्त्यासहित प्रवेश करायचा असा उद्देश होता. म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला जे माझ्यासोबत होते त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी कुठेही आपण मनामध्ये किंतु परंतु न ठेवता शिंदे सेनेमध्ये जॉईन व्हावं, एवढी मी माझ्या कार्यकर्त्याला, मागच्या कार्यकर्त्याला विनंती करतो. बरं, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले की तुम्ही शिंदे गटात गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा कार्यक्रम करणार, जसं त्यांचा प्रचार करणार. कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदे गटामध्ये आता जे कोणी असतात त्यांचा कार्यक्रम करणार. ते म्हणतात की जिथं जिथं अन्याय होईल तिथं कार्यक्रम करणारच, काही वाद नाही याच्यामध्ये. मी काय असं काही घाबरून किंवा कोणाला काही भिवून असं काही कधी करत नसतो. मी डायरेक्ट जो कोणी काही म्हणजे आड येईल त्याचा कार्यक्रम करायलाच पाहिजे ना. कारण बाळासाहेबांनी सांगितलं की अन्यायाच्या विरोधात लढा, जिथं अन्याय होईल तिथं कार्यक्रम केलाच पाहिजे, त्याच्यात काय चूक आहे? एक जण एका वेळेस एक जण विचार, बहुतेक त्यांनी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल, कोणीतरी बाहेरून बोललं असेल तर. सभेमध्ये बोलायचा तर विषयच नव्हता, हे एकच बोलत होतं. गाडीमध्ये सुद्धा त्याच्या जवळच त्याच्या कानालाच लागून असायचं मी माझं, आणि कुणाला बोलायचा विषयच नाही. आणि मी इतका येडा आहे काय, समजा तसं काय बोलायचंच असलं त्याच्या जवळ बसून बोलू काय म्हणजे हे बुद्धीचा फरक असतो, हे असं बोलतात लोक. तुम्ही म्हणताय की शिवसैनिकांनी खूप अगोदर निर्णय घेतला होता शिंदेच्या शिवसेनेबद्दल, आपल्याला उशीर झाला असं वाटत नाही लोकसभेला? बघा, मी नेहमी प्रयत्न केला की आपण कधी माणूस एक भरोशावर चालतो, बरोबर आहे. मला याही वेळेस खात्री होती की यावेळेस आपल्याला तिकीट मिळेल, कारण मागच्या वेळेस आपल्याला तिकीट म्हणजे फायनल, बहुतेक बऱ्याच जणांनी टीव्ही सुद्धा बघितलं असेल की टीव्हीवर स्क्रिप्ट होती की माझं फायनल झालं म्हणून. 60 लाखाचं मी साहित्य आणून ठेवलं होतं प्रचाराचं मागच्या वेळेस, बरोबर आहे. आणि पहिल्या दिवसापर्यंत ती प्रशांत ची टीम जी होती, प्रशांत काय किशोरची टीम, मला मातोश्रीवर सगळं समजावून सांगत होते की बाबा आपल्याला इथे हे करायचं तिथे ते करायचं. मी एकटाच होतो त्या टीमच्या या संचलनामध्ये, आणि म्हणून माझं नक्की फायनलच आहे असं मलाही वाटलं. टीव्हीवर सुद्धा आलं, साहित्य आणून ठेवलं, आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा मतदारसंघ सुद्धा या मतदारसंघात नाही, बरोबर आहे. त्याचं वास्तव्य या ठिकाणी नाही, त्याचं नाव सुद्धा इकडच्या यादीत नाही, आणि त्याला बोलवून पक्षाने तिकीट दिलं, बरोबर. काही जणांनी उल्लेख केला की मी गद्दारी केली, बरोबर आहे. मग आता पक्षाने गद्दारी केली ना माझ्याशी, बरोबर आहे. तर पक्षाने माझ्याशी गद्दारी केली तर काय हरकत आहे, मी गद्दारी केली तर, बरोबर आहे. आणि म्हणून त्यावेळेस मला तिकीट मिळालं. मी उद्धव साहेबाला जाऊन दुसऱ्या दिवशी भेटलो, म्हणलं साहेब काय कारण आहे, मी सगळ्यात सिनियर मोस्ट सगळं झालं सगळं आणि आपण नाकारलं. नाही म्हणजे माझी मजबुरी आहे म्हणजे. कोण म्हणजे उद्धव साहेब.
आता तुम्ही सांगा, पक्ष प्रमुखाला काही मजबुरी असू शकते का? अहो, त्याचं मी उदाहरण नेहमी देतो. याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुरुवातच्या ज्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार उभे केले होते पक्षाने, बाळासाहेबांनी चौपाटीवर आपल्या हिंगोली मतदारसंघाचा एक उमेदवार वाशिमकडचा जाहीर केला होता, चौपाटीवर जाहीर सभेत. नंतर आम्ही ते गुंडेवारजींना घेऊन, आम्ही काही कार्यकर्ते घेऊन बाळासाहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, साहेब हा उमेदवार चालत नाही. साहेबांनी बदलला की उमेदवार, पक्षप्रमुख आहे. आणि मग पक्षप्रमुखाला काय अडचण येते? पक्षप्रमुख म्हणजे नाही, इकडून दिवस उगवते, कार्यकर्ते इकडूनच दिवस उगवते म्हणतात. बरोबर आहे. घरचं वडील माणूस, आपले वडील असतात, आपण 2-4 भाऊ असतो. बरोबर आहे. आणि मग काय, दिवाळीला कपडे घ्यायचे दसऱ्याला, मग एखाद्याला म्हणतात नाही रे यावेळेस थोडं तू थांब, दिवाळीला कपडे घेत आहेत तुला पुढच्या वेळेस समजावून सांगतात ना. मला उद्धव साहेबांनी सांगायला पाहिजे होतं. मी विचारलं मजबुरी काय तुमची, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ही मजबुरी आहे म्हणून मला देता येत नाही, मला काय अडचण नव्हती. पण नुसती मजबुरीच म्हणत होते. मी म्हणलं ठीक आहे, मागच्या वेळेस थांबलो, यावेळेस म्हणलं जातात काही अडचणच नाही, मेरिट मध्ये होता पण. बरोबर आहे. आणि मग मेरिट मध्ये असताना सुद्धा यावेळेस तिकीट नाकारण्याचं तर काही कारणच नव्हतं. पण यांचं जवळजवळ 6 महिन्यापूर्वी सगळं सेटलमेंट झालेलं होतं. म्हणून युजली उद्धव साहेब काय करायचे, निवडणुकीच्या म्हणजे हे उमेदवार ठरवायच्या आधी सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचे जिल्ह्याच्या, त्यांच्याशी 1 to 1 चर्चा करायचे आणि मग उमेदवार जाहीर करायचे. यावेळेस आम्हाला वाटलं आता तसंच करतील ना, पण यावेळेस त्यांनी मिटिंग लावली पदाधिकाऱ्याची. दुपारी 12:30ला आमची मिटिंग होती मातोश्री, सगळेजण गेलो, आम्ही गेलो आणि त्यांनी सकाळी 8 वाजता जाहीर करून टाकलं उमेदवार. याचा अर्थ काय, म्हणजे यांचं सेटलमेंट आधीच झालेलं होतं. बरोबर. आता याच्यातही काय बघा, उद्धव साहेबाचं फार काही दोष नाही असं मला वाटते. त्यांच्या भोवती जे आहेत ना, जसं आपण कधी कधी काय म्हणतात ना, पंढरपूरला बडवे खूप असतात. बरोबर आहे. तसं त्यांच्या भोवती काही 2-4 लोक असे आहेत की ते सगळं ते फिडिंग करत राहतात. उद्धव साहेब प्रत्येक गोष्ट बघू शकत नाहीत ना, ते फिडिंग करत राहतात. आणि त्याच्यामुळे एखाद्या त्या माणसाची मानसिकता होती की असं करावंच लागतंय कारण हेच माणूस सांगायला. बरोबर आहे. त्यांना ग्राउंड लेवलचं काही एवढं डिटेल माहित नसते. आणि म्हणून याही वेळेस त्यांनी जाहीर केलं. म्हणजे याही वेळेस माझ्यावर अन्याय झाला ना, मग माझ्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार आले. बाळासाहेबांना सांगितलं अन्यायाच्या विरोधात लढायचं, म्हणून मी हे सगळं केलं. नाही तर काही कारण नव्हतं ना, चाललं होतं. शिवसेनेचे तालुका प्रमुख राजगोपाल तापटे पण विधानसभेची किती दिवसापासून तयारी करताय? पक्षाने ठरवायचं, माझा विषय नाही तो. जसं तुम्ही प्रचार केला एसटीकरांचा, तसाच राजगोपाल तापटेचा करणार. तिकीट मिळाल्यावर करणारच ना. म्हणजे तुला काय वाटलं मी काय येरी चालू का इकडे? हा प्रश्न तुम्हालाच विचारायला पाहिजे, काय करणार. आणि ऐक, माझ्यावर अन्याय झाला ना, तरी मी आष्टीकरच्या विरोधात कुठं दिसलं का प्रत्येक त्याच्या सभेला होतो, प्रत्येक ठिकाणी प्रचार केला. बरोबर आहे. हिंगोली जिल्हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला हो आहेच. आता 2 सेना तयार झाली, एक शिंदे गटाची आणि उद्धव. हो. तर येणाऱ्या विधानसभेला शिंदे गटाचं कसं घ्यायचं? काय शिंदे गटाच्या सैन्याचं कसं नियोजन असेल येणाऱ्या विधानसभेत? आता हे ठीक आहे ना, पक्षप्रमुख जसं सांगतील तसं ते नियोजन करतो. आणि स्थानिक नियोजन कसं करायचं आपण सगळे मिळून करायचं असतंय. बरं साहेब, तुम्ही पण शिंदे गटात विधानसभेच्या उमेदवारीसाठी आलात अशी चर्चा आहे. असं कोण सांग, चर्चा करणाऱ्याचं मला एकाच नाव सांगायचं. म्हणजे कसं आहे, उगा फेकाफेकी नाही करायचं. पण आजकाल तुमच्या ह्या युट्यूबवर ना आता एक कायदाच करणार आहे सरकार, कायदाच करणार आहे. असं युट्यूबवर फेकाफेकी करणाऱ्याच्या विरोधातच कायदा करणार आहे सरकार. अन्याय झाला म्हणून आलं असं तुमचं मत? मी तर काय सरळ सांगितलं ना. ठीक आहे. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.